स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, भक्तीचे नामही श्री स्वामी समर्थ आणि मनशांतीचे नाम देखील श्री स्वामी समर्थ. इतकेच काय तर आता माझे 4 धाम देखील फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ. माझे 4 धाम देखील फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ. स्वामी, जीवन तुम्ही दिले ना तर सांभाळणारही तुम्हीच. आशा नाही तर विश्वास आहे, आशा नाही तर विश्वास आहे. स्वामी, तुम्हीच आता माझा ध्यास आहे आणि तुम्हीच माझ्यासाठी सदैव खास आहे. तुम्हीच माझ्यासाठी सदैव खास आहे. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आजच्या स्वामी संदेशमध्ये खूप अनमोल असा विचार तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा, कारण आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी आणि या दिवशी तुमच्यासाठी स्वामींनी खास असा संदेश जो पाठवलेला आहे त्याचं फक्त तुम्हाला पालन करायचं आहे. ऐकून सोडून देऊ नका, तर त्यावर विचार करा, ते जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. निश्चितच तुम्ही तशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला, अगदी 100% नाही परंतु 1% जरी तुम्ही त्या पद्धतीने काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच स्वामी महाराजांची साथ तुम्हाला सदैव लाभणार आहे. आणि हे मी सांगते म्हणून विश्वास ठेवू नका, तर तुम्ही करून बघा आणि मग स्वामींचा अनुभवही घ्या. तर असो स्वामी भक्त हो, स्वामी पुण्यतिथी निमित्त तुमच्यासमोर स्वामींचे 3 फोटो दिसत असतील, तर स्वामींचा एक फोटो तुम्हाला तुमच्यासाठी निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश जाणून घ्यायचा आहे. तर तुम्ही तुमच्यासाठीचा फोटो निवडला असेल अशी मी आशा करते आणि आजचा संदेश काय आहे ते देखील सांगायला सुरुवात करते. तर स्वामी भक्त हो, ज्यांनी आता 2 नंबरचा फोटो निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे तू माझी स्वामी चरित्र सारामृतची सेवा निवडलेली आहे. तुझ्यासाठी स्वामी चरित्र सारामृत वाट्याला आलं आहे. म्हणूनच तुला सांगतोय, अरे जो आमचं चरित्र वाचतो त्याला प्रत्येक संकटातून वाचवणारे देखील आम्हीच असतो. पण हे समजण्यासाठी आमच्या भक्तांचा आमच्यावर विश्वास असायला लागतो. तुला असं वाटतं की मी स्वामींची सेवा करतो आणि माझ्याच आयुष्यात संकट येत राहतात, पण ऐक, तुझ्यासारखंच एका पक्षाने देखील आमच्याकडे हीच तक्रार केली की हे स्वामी राया, मी मोठ्या कष्टाने माझं घरटं बांधलं होतं आणि तुम्ही वादळ पाठवलं आणि त्यामुळे माझं घरटं उद्ध्वस्त झालं. तेव्हा आम्ही त्या पक्षाला सांगितलं, अरे तू जेव्हा तुझ्या घरट्यात बसला होता तेव्हा एक मोठा सर्प तुझ्या घरट्याच्या दिशेने येत होता, तुला उद्ध्वस्त करण्यासाठी, तुला कायमचं संपवण्यासाठी. आणि म्हणूनच वादळाच्या रूपात आम्ही आलो. वादळ आलं, घरटं पडायला आलं आणि त्याच क्षणाला तुझ्या पंखांमध्येही बळ आलं आणि ते बळ एकवटून तू उडाला. परंतु त्याच वेळी तुझं घरटं खाली पडलं आणि ते मोडूनही गेलं. परंतु एक गोष्ट तुझ्या लक्षात आली नाही की त्या घरट्यासोबत तूही पडला असता तर संपला असता, पण तुला आम्ही खाली पडू दिलं नाही. तुझ्या पंखांमध्ये बळ निर्माण करण्याचं काम आम्ही केलं. अरे घरटी काय, तू अजून भरपूर बांधशील, परंतु हे आयुष्य संपलं असतं तर मग काय केलं असतं. आणि जेव्हा त्या पक्षाला आम्ही असं सांगितलं तेव्हा त्याला त्याची चूक लक्षात आली. तुम्हा मनुष्याचंही तसंच आहे, थोडंसं संकट आलं की आमच्यावर बोट उचलतात. पण एक गोष्ट लक्षात घे, अरे तुझ्या आयुष्यात जी संकटं येतात ती आम्ही पाठवत नाही तर तुझी कर्म पाठवतात आणि चांगल्या वाईट कर्माची फळं ही भोगूनच संपवावी लागतात. आम्ही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. पण तरीही जो भक्त आमचं सातत्याने नामस्मरण करतो अशा भक्ताला वाईट कर्मांच्या फळाची जी काही झळ आहे ती आम्ही अगदी हलक्या स्वरूपात बसू देतो. कारण कर्म मी थांबवू शकत नाही, परंतु त्याची बसणारी जी झळ आहे त्याची तीव्रता नक्कीच आम्ही कमी करू शकतो. अरे तुला हवे असतात फक्त चमत्कार, पण चमत्कार केल्याशिवाय नमस्कार करायचाच नाही का, असं कुठे लिहिलं आहे का? पण तुम्ही मात्र चमत्कार केला तरच नमस्कार करतात. अरे तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या सुखामध्ये देखील आमचाच वाटा आहे हे तुझ्या लक्षात कधी येणार. त्यामुळे तुला सांगतोय, तू फक्त आमचं चिंतन कर, आमचं चरित्र वाच आणि आमच्या जवळ ये, आमचा कायमचा बनून राहा. मग बघ, आम्ही देखील तुला सदैव एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो,
आता ज्यांनी 1 नंबरचा फोटो निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे तुझ्या वाट्याला तारक मंत्राची सेवा आलेली आहे. अरे तारक मंत्र म्हणजे नुसता मंत्र नाही, तर तुला प्रत्येक दुःखातून, प्रत्येक वाईट प्रसंगातून आणि संकटातून तारून नेणारा प्रचंड शक्तिशाली असा मंत्र आहे. मंत्र म्हणण्यापेक्षा ते आमचं वचनच आहे. जो आमचं हे वचन स्मरणात ठेवून तारक मंत्राचं पठण करतो त्याला आम्ही देखील सांगतो, वचन हे माझे गाठीशी, भिवू नकोस मी सदैव पाठीशी. जो तारक मंत्र म्हणतो त्याचं प्रारब्ध देखील आम्ही बदलवतो. जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातून त्याची सुटका आम्हीच करतो. तू फक्त निशंक राहा, निर्भय राहा. आमचं पाठबळ जर तुझ्या सोबत आहे तर ह्या तात्पुरत्या दुःखाने तू का कोसळतोस? अरे हे जीवन आहे. जीवन म्हटलं की चांगले वाईट प्रसंग पदरी पडणारच आहे, पण त्यालाही तू हसत मुखाने सामोरं जा आणि त्याला सामोरं जात असताना सदैव आमचं नाम घे. आमच्यावरची श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नकोस. थोड्याशा संकटाने तुझे पाय डगमगू देऊ नकोस. अरे तुझे डगमगणारे पाय आम्ही घट्ट रोवून धरले, त्यामुळे तू खाली पडणार नाही इतका विश्वास आमच्यावर ठेव. मग बघ आम्ही देखील तुला एकच सांगू, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 3 नंबरचा फोटो निवडला त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे तुझ्या वाट्याला आमची जपमाळ आली आहे. स्वामी म्हणतात, जपमाळ तुझ्या आयुष्याची माझ्याच नामात चिंब भिजावी. जपमाळ तुझ्या आयुष्याची माझ्याच नामात चिंब भिजावी. माझ्या कृपेने झालेली या जीवनाची सुरुवात माझ्याच चरणांशी पूर्ण व्हावी. माझ्याच चरणांशी पूर्ण व्हावी. अरे जसं भक्ताला आमची ओढ असते तशीच आम्हाला देखील आमच्या भक्ताची ओढ असते. कारण तू आमचा अंश आहे आणि एक दिवस हे मातीमोल शरीर सोडून तुला आमच्यातच विलीन व्हायचं आहे. पण ते होण्यासाठी एकच उपाय, ते म्हणजे नामस्मरण. तू आमचं नामस्मरण कर. नामस्मरणासाठी तुला 16 ओळ पाळण्याची गरज नाही. वयाचंही बंधन नाही. सुतक विटाळाचा प्रश्नच नाही. वेळेचंही बंधन नाही. वाराचीही सक्ती नाही. तू फक्त इतक्या सहजतेनं आमचं नाम घे जितक्या सहजतेनं तू तुझा श्वास घेतो. जसं श्वास घ्यायला तुला सांगावं लागत नाही, तो आपोआप येतो, तसंच तुझ्या मुखात आमचं नाम आपोआप येऊ दे. जेव्हा तुझ्या मुखात आमचं नाव आपोआप येऊ लागेल तेव्हा तुझ्या आयुष्यात आम्ही देखील आपोआप येऊ. तुला आम्हाला बोलवण्याची गरज भासणार नाही. अरे जसा पेढा कुठूनही खाल्ला तरीही गोड लागतो, तसंच आमचं नाम आहे. तू कसंही घे, कुठेही घे, फक्त अंतःकरणापासून घे. ते आमच्यापर्यंत बरोबर येऊन पोहोचणार. आणि जेव्हा जेव्हा तू आमचं नाम घेशील, जेव्हा जेव्हा तू आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करशील, तेव्हा तेव्हा आम्ही देखील तुला एकच सांगू, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आज स्वामी पुण्यतिथी निमित्त तुमच्यासमोर जी काही सेवा आलेली आहे, जो काही संदेश आलेला आहे त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करा. फुल न फुलाची पाकळी म्हणून आपण स्वामींसाठी अशा पद्धतीच्या सेवा नक्कीच करू शकतो आणि तुम्ही कराल अशी माझी 100% खात्री आहे. तर कोण कोण सेवेला लागणार, कोण कोण सेवा करणार, तसेच स्वामींचे सेवेकरी अजून कोण कोण वाढवणार हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आपले गुरुमाऊली देखील सांगतात, सेवा करा आणि सेवेकरी व्हा, तसेच सेवेकरी घडवा. आपल्याकडनं कधीतरी सेवा झाली नाही तरीही चालेल, परंतु लोकांपर्यंत स्वामींची जी काही सेवा आहे ती पोहोचवण्याचं काम देखील करायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, तुमच्या कुटुंबियांपर्यंत आवर्जून पोहोचवा आणि त्यांना सेवेकरी बनवा. स्वामी भक्त हो, पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. असेच नवनवीन स्वामी संदेश जर तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.